नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आता मी निघालोय विरारवरून. निघालो. रात्रीचे 3:30 झालेत आणि हा ब्लॉग असणार आहे उज्जैनचा. तर मी माझ्या मित्रांसोबत आमची 4थी ज्योतिर्लिंग आहे तिथे चाललोय उज्जैनला. तर हे 2 पार्टमध्ये ब्लॉग येणार आहे कारण की आमचे 2 दिवस आहेत. त्या पूर्ण 2 ब्लॉग मध्ये तुम्ही माझ्यासोबत राहा. तुम्हाला पण दर्शन दाखवतो मी कसं केलं ते. तर आता आमची बोरिवलीवरून 5:30ची ट्रेन आहे. आम्ही विरारवरून आता 4:20ची किंवा 4:30चा ट्रेन पकडू. तर आता बघूया मित्र आलेत की नाही खाली. तर तुम्हाला पूर्ण तिकडचे सिनेमॅटिक आणि पूर्ण चांगले चांगले असे शॉट दाखवतो. खाली आलोय. टायमिंग तर दिलेलं 6:15 किती 3:45ला खाली आहे सर्वांनी. 3:45ला खाली आल्यावरती रिक्षा पकडू आणि मग स्टेशनला जाऊ, तिकीट काढू. जेवढे लवकर पोच तेवढे लवकर बरे. बघूया बाहेर कोण उभा आहे काय. नेहमीसारखं मीच पहिला आलो पण आलंच नाही. नमस्कार मंडळी, आम्हाला 3:45ला निघायचा होता. हा टाइम एकाने दिलेला, तो आत्ता आलाय 5:03 असताना. बघा काय रे, स्वतः टाइम देऊन स्वतःच लेट येतो. हा का आता का नो कमेंट्स. 4:30ची ट्रेन पकडायची त्याने हा आता आलाय. तर लगेच रिक्षा पकडून आम्ही स्टेशनला जातो. तुम्हाला मी स्टेशनला भेटतो. चला. म्हणजे आता आम्ही विरार स्टेशनला पोहोचलो. सर्व मित्र आम्ही भेटलो. तर आम्ही मेंदूवडा खाल्ला मग नाश्ता करून मस्त आता ब्लॉग चालू आहे. आता 4:20ची ट्रेन आलेली आहे. आता पकडतो आम्ही. ज्याच्यामुळे लेट झाला तोच पुढे पुढे धावतोय. बाकी ट्रेन विरारवरून निघाली आहे. आम्ही सर्व मित्र आता ट्रेन मध्ये बसलो. भुसुडीला पोहोचलो की ट्रेन बघा आता कोणत्या प्लॅटफॉर्मला लागली आहे. येल्लो टी शर्ट वाल्याचं नाव रॉक आहे, तो साई आहे. तिथे तो गोरी आहे आणि हा विनीत आहे. त्यांची आता आपापसातच मस्ती चालू. फोनची क्वालिटी चेक केली जाते. कोणाच्या फोन मध्ये कोणाची एअरलाईन कोणाची कमी दिसते काय दिसते. इंट्रोडक्शन झालं मग आता ही पूर्ण मस्ती उज्जैनपर्यंत अशीच असणार आहे. तर तुम्हाला पूर्ण ब्लॉग मध्ये दाखवतो. तर म्हणजे आता बोरिवली स्टेशनला आम्ही पोहोचलोय. सर्व बॅगा इथे ठेवून आम्ही आता ट्रेनची वाट बघतोय. 5:30ची ट्रेन आहे. टाइम आता 6:05 झाला. 15 मिनिटांनी ट्रेन येईल. गोरी मेरे तरफ से 5 रुपया. ब्लॉग हँडलर तो फपल तो साई माझ्यासारखा नॅचरल नाही. हे लोक हे करू शकत नाही. कंटेंट नाही देऊ शकत मला. हुसे आमची चौथी ज्योतिर्लिंगची ट्रिप आहे आणि ही आमची आउट ऑफ स्टेट फर्स्ट. तर दिस टाइम आर होप्स आर हाय अँड हू से वी कॅन डू दिस. वी विल अँड वी कॅन. नॉट स्क्रिप्टेड भाई, जे येतं ते नॅचरल. तर मी आता तुम्हाला सांगतो. आता आपण चालू होणार आहे सकाळी 5:30ची ट्रेन. सकाळी 5:30ची ट्रेन होती आपली. आता ती ऑलरेडी लेट झाली 17 मिनिटं.
आणि आपल्यासोबत आज ट्रॅव्हल करतात साई रो, त्यानंतर यश हरियान, साहिल सोलंकी, याचा आज बर्थडे आहे. बर्थडे व्हायचा डेटा दाखवा. त्यानंतर आपल्याकडे आहे अंश शिरगावकर, शिरगावकर पाठामे शिरोडकर आहे. तर आता हे झाल्यानंतर आम्ही तुम्हाला थर्ड एसी मध्ये कशी व्यवस्था असते. आमची किती अवकात नव्हती थर्ड एसी मध्ये जायची, आता आमची चरबी वाढलेली आहे. आता आम्ही जाणार आहे थर्ड एसी. आम्ही तुम्हाला दाखवतो थर्ड एसी. स्टे ट्यून आणि ब्लॉग बघत राहा पुढे आमचा. आता आम्ही ट्रेन मध्ये चढलोय. एवढी काही खास सोय नाही काम करतो पण तरी अरे नाही एवढी काही खास. इथे चार्जिंगचा पोर्ट नाही माझ्याकडे. हे चार्जिंगचा आहे का तुमच्या इथे? अरे माझ्या इथे चार्जिंगचा हेच नाही. आमच्याकडे आहे. अरे खालच्या ह्याच्यात असेल. हा खालच्या ह्याच्यात. ते तुझंच आहे, तू दे ना त्याला. 2 असतील तिकडे. अरे ते आजीला कुठे बोलू चार्जिंग लावलं मग एवढा मोठा शाणा बोलतो. ते इथे दोघं मित्र आहेत आणि खाली दोघं मित्र आहेत. गणपती बाप्पा मोरया. तर हा इथे झोपणार आहे. इकडची सीट ज्याची आहे तो खाली जाऊन झोपलाय. आता त्या सीट वाला जेव्हा येईल तेव्हा ह्याला इकडे उठून इथे यावं लागेल. पण अगर तेव्हा काय दुसरं काय झालं तर ह्याला तो उठवेल, कारण की त्याला मराठी समजत नाही तर ह्यालाच उठवेल तो. तर मी माझा इकडून घालून तो घेतलंय. हे हा नाश्ता आहे सर्व. ही माझी बॅग. आता झोपायला तयार आहोत, कारण की रात्रभर सर्व जागे आहोत आम्ही. आता मस्त झोपतो, कारण की आम्ही डायरेक्ट संध्याकाळी 6 किंवा 7 वाजता उज्जैनला पोहोचणार आहे. आता सीधा झोपलो की आम्ही डायरेक्ट संध्याकाळी उज्जैनला उठू किंवा मध्ये उठू 12 वाजेपर्यंत. 12 वाजेपर्यंत उठल्यानंतर मग उन्हो वगैरे खेळू, कारण की मी उन्हो वगैरे आणले, कारण की आम्ही एवढे झोपणार नाही. पण जास्त शांत ठेवायला लागेल, कारण की आजूबाजूला जरा आहेत माणसं पण आहेत. ते बघ त्याची सीट कुठे, झोपतो कुठे. मग एक खालचंच आहे. त्या ट्रेनचा शांत वातावरण पण मस्त वाटतंय बाकी. पण जेव्हा सकाळी जेव्हा माणसं उठतील तेव्हा ते बघा त्याचे किडे बघा. हा लाईट बंद केला. चला हे गुड नाईट. 12 पर्यंत उठू. 12-11 पर्यंत उठू. घरची एसी चांगली. चला माझं पण नंतर रेडी आहे. मी पण झोपतो. तुम्हाला मी भेटतो डायरेक्ट उठल्यावरती. चला बाय. तुमच्या भावाची सकाळ झालेली आहे. मस्त झोप लागलेली, पण आता जास्त झोप पण बरी नाही. आता उठलो तसे बघतोय तर हे बघा इथे उन्हो खेळणं चालू आहे. ते एक तर बाहेर गेलंय. इथे उन्हो चालू आहे. मी पण आता जातो, तोंड बिंड जरा धुतो, फ्रेश होतो मस्त, आणि मग यांच्यासोबत उन्हो खेळायला बसतो. तसे तर आता 10:30 की 11 वाजलेत, तरी मी बोललेलो आम्ही 11-12 पर्यंत उठू. चला मी आता खाली उतरतो आणि तोंड धुतो आणि हम भोले हैं, शर्मीले हैं, हम हैं जरा सीधे मासूम, इतनी खैर कर. जिस दिन कभी जिद पे अड़े, हम आएंगे आग का तेरा दरिया तैर कर. अभी कुछ दिनों से लगे मेरा दिल धुत हो जैसे नशे में, क्यों लड़खड़ाए ये बहके गाए है तेरे हर रास्ते में. है दिल पे शक मेरा, इससे प्यार हो गया. फायनली आम्ही 10 तासाचा ट्रॅव्हल करून उज्जैनला पोहोचलो. उज्जैनला आम्ही आता आलोय. गर्दी तर खूप आहे इथे. आता जवळपासचं हॉटेल बघू आणि तिकडे स्टे करू. उज्जैन गाईस 10 तासाचा ट्रॅव्हल करून कसं वाटतं? तुझं मत सांग. थर्ड एसी आपल्या बाई पाहिजे ना. आम्ही थर्ड एसी
ट्रॅव्हल केले खूप कम्फर्टेबल फक्त ब्लँकेट थोडे जेवणाचा विषय तुम्ही जेवण घेऊन या जमलं तर मग खायला काय खायला का काही फोटो काढ खायला रे बाबा हे बस खायला बघा आमच्या मजदूर तिकडे किती लोकेशन याला एक पिशवी पकडली जात नाही. मजदूर आहे इथे कुठे फोटो काढते मंदिराकडे काढूया. ए गिरबिर मत पडते गेली. मंडे आम्ही हॉटेल पूर्ण बघितला. रूम बिम बुक झाली. एसी रूम मस्त पैकी 2800 मध्ये एसी रूम झाली आहे. त्याच्यासमोर करायचं त्यासमोर काही कसं तरी वाटलं असतं ना. त्यांची पब्लिसिटी होते. अरे पब्लिसिटी होऊ दे. रूम बघून घ्या. काय स्वस्त आहे तेवढीच आहे. काय नाही एसी पहिलं चालू करताय. एसी चालू एसी कंटिन्युअस ऑनलाईन आहे. गॅलरी पण आहे. कपडे चेंज करणार म्हणजे फुल ट्रॅक आता नाही झालं मस्तपैकी रूम आहे. मंदिरापासून 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरती जास्त लांब नाही. आज रात्री आता आम्ही फ्रेश बिश होऊन संध्याकाळी आता संध्याकाळ झालीच आहे. 6:30 पर्यंत आता आम्ही रूमवरनं निघू मंदिराजवळ. तर तुम्हाला आता डायरेक्ट मंदिराजवळचा ब्लॉग चालू करतानाचा मी दाखवतो. तर मंडळी आम्ही मंदिरात मस्त दर्शन करून आता लाईट शो बघायला आलोय. तर लाईट शोच्या इकडे जे बनवलंय ना भावांनी बघा. नुसता फोटो नुसता व्हिडिओ. अजून आम्ही आतमध्ये सुद्धा गेलो नाही. तर विचार करा आतमध्ये काय मजा येईल. आम्ही इकडेच एवढे हे बघून बघा काय बनवलंय यार. आणि या ठिकाणी आपले गणपती बाप्पा. थांबा 2 मिनिटं. हा हे बघ. तर लाईट शो बघायला आलं तर तुम्हाला लाईट शो पण पूर्ण मी दाखवायचा प्रयत्न करीन. हे बघा इथे फोटोशूट चालू आहे आमचा. हे मंदिरात किती मस्त वाटलं ना. आरतीच्या टायमिंगला मस्त दर्शन झालं ते. हो बाकीचे दोघं आमचे गायब झाले फोटो काढायच्या याच्यातच. आता आम्ही लाईट शो बघायला जातो आणि तुम्हाला पण दाखवतो. चला. तर मंडळी आता आम्ही लाईट शोच्या जवळ जातोय. लाईट शोची अनाउन्समेंट झाली आहे. आता आम्ही चांगलीशी एक लोकेशन बघतो आणि तिथे जाऊन उभे राहतो. उभं राहिलाच आहे ना, बसायला जागा नसेल तिथे. किती मिनिटाचा असतो लाईट शो? काहीतरी बघू 10-15 मिनिटाचा असतो ना माझ्या अंदाजाने.
तेव्हा 8 ते 9 लिहिलं ते बघ त्या बॅनरवर 8 ते 9. ते 8 वाजता एक आणि 9 वाजता एक चालू होणार. हो 2 नसतात काय हे बाकीचे मागे राहिले. हे लाईट शो किती मिनिटाचा असतो? अरे नाही ते बोलले तिकीट बेसिस तिकीट बेसिस वर आहे. हे काय हे नाही इथे. न्यू अरे पण आता तर लाईट चालू केलेला हा तर चला लाईट शो तर चालू होत आलं. तर तुम्हाला चांगलं सिनेमॅटिक मध्ये लाईट शो दाखवतो मी माझ्याकडनं. शेरा बाय मत बोलायला आता. हाय काय टेस्ट आहे काय? वृंदावन नाव आहे टेस्ट आहे. हा टेस्ट आहे. वृंदावन नाही श्याम आहे. नाही वृंदावन मध्ये आहे. श्याम आहे. अरे एक डिसाइड करा मला. वृंदावन एक बोलतोय एक श्याम बोलतोय. बाय. उसको ही पूछ ले. होटल का नाम क्या है? वृंदावन या श्याम? होटल का नाम क्या है? श्री श्याम. श्री श्याम आहे. तो मारना बाबा. मारूंगा कौन? फॅन नाही किया क्या अपने तरफ? फॅन नाही कर रहा अपनी तरफ. तर मंडळी किती लागली लाईट शो बघून आता आम्ही इथेच रेस्टॉरंट मध्ये जेवायला आलोय. याचा बर्थडे म्हणून पार्टी आहे. तर मस्त आता पार्टी करतो आणि जेवून घेतो मस्त पोटभर. मंडळी मस्त वेगळी जेवून आम्ही परत रूम वरती आलो. रूम वरती येऊन मस्त आता 2 किंवा 3 तासाची झोप घेऊन आम्ही महाकालच्या मंदिरात जाऊ. कारण की तिची सुरुवात रात्री 3 या 3:30 वाजता होते. कारण की सकाळी भस्म आरती होते. तर ती बघायसाठी लोक खूप लांबून येतात. तर ती आरती मेन आहे म्हणून आम्ही 3 किंवा 3:30 वाजता तिकडनं तयार वगैरे होऊन त्या आरतीसाठी स्पेशली लाईनीत उभे राहायला जाणार आहे. तर आता 11च्या दरम्यान आम्ही हॉटेल रूमला आलो. तर आता थोडा आराम वगैरे करू. तसं तर आता रूममध्ये गाणी चालू आहेत. कॉपीराईट आले आहेत म्हणून मी रूममध्ये जाऊन शूट नाही करू शकत आहे. बाहेरून शूट करतो. तर हां तर आता आम्ही रूमवरती थोडा आराम करू आणि रात्री 3-3:30ला आम्ही तयार होऊन उद्यासाठी निघू. तर ह्याच्या पुढचा ब्लॉग पार्ट 2 मध्ये येणार. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. आणि पुढचा ब्लॉग पण तुम्ही पूर्ण बघा. आणि हा ब्लॉग पूर्ण बघून मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी काय काय अजून अपडेट करू शकतो, काय काय अजून करू शकतो ब्लॉगमध्ये. तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटतो तुम्हाला पार्ट 2 मध्ये.